आले नाही, काही कालावधी जावा लागला, पण प्रेक्षक वाढायला लागले सातत्याने. प्रेक्षक थोड्या प्रमाणात होईना पण आग्रही व्हायला लागले की मला मराठी चित्रपट बघायचे. मला नेहमीच वाटतं की काही वर्षांपूर्वीपर्यंत मराठी प्रेक्षक हा नाटकांसाठी आग्रही होते, चित्रपटासाठी आग्रही होते. नाटक तो आग्रहाने बघणं, चित्रपट बाय द वे बघणं. गेल्या काही वर्षात मला वाटतं की तो आता आग्रही होऊ लागला. त्याच्या आवडते, तिच्या आवडते, पण तो आग्रही होईल हा चांगला बदल. पण हे काही 1-2 वर्षाचं काम नाही आणि 1-2 वर्षाचा बदल दिसणार आहे. त्याला 10 वर्ष 20 वर्ष जावी लागणार, त्याची सवय लागायला लागणार प्रेक्षकांना पण आणि बनवण्याला. पण ते सुरू झालं याचा त्याच्यासाठी काही चांगल्या कलाकृती यावं लागतील असं वाटत नाही. वाटतं सर. क्रिएटिव्ह कामाची गंमत अशी की चांगल्याची व्याख्या तुम्ही करू शकता ना, मी करू शकतो. कारण तुम्हाला शोले चांगला वाटेल, मला शोले वाईट वाटेल. त्यांना दुनियादारी आवडेल, ते म्हणजे दुनियादारी बकवास चित्रपट. त्यामुळे त्याचं काही मोजमाप किलो किंवा ग्रॅम किंवा लिटर इतकं वैश्विक नसल्यामुळे चांगलं आणि वाईट ते हळूहळू होणार, ते ऑर्गॅनिकलीच होणार. त्याला काही असं ठोकतळा नाही आपल्याला की 2+2 4 म्हणजे चांगलं आणि 2+2 0 2 वजा 2 0 म्हणजे वाईट, असा दुर्दैवाने नाही. पण पण पैसेही कमवायचे, हे जे सगळं पुरुषांचं होतं. त्याचं म्हणणं असतं की मी कोणासाठी करतो, तुमच्यासाठी करतो. त्याचं म्हणणं असतं की नको माझं लोकांचं. त्याचं म्हणणं असतं की नाही असं म्हणून काय होतं, पैशाचं काम करतो. ही जे न सुटणारी पोळी आहे त्याच्यासाठी ते लंडन आम्हाला खूप पूरक लोकेशन आहे. तुम्ही म्हणाल की कोविडला मराठी चित्रपट मनोरंजनाकडे आणि त्यानंतर कोरोनानंतर बऱ्याचपैकी मराठी चित्रपट बाहेर आले आणि आपल्याला जो ओढा होता की हिंदी पिक्चरच थिएटरमध्ये मिळतात, दुसरी आपल्या मराठीला थिएटर मिळत नाही, तर ह्या 1-2 वर्षात किती जे डवळून निघतं ह्याच्यातनंच प्रेक्षक वर्ग बनेल असं मला. जाधव साहेब, आपल्या सिनेमामध्ये एक सीन आहे, सिगरेट पिताना लेडीजच्या तोंडावर धूर टाकले. ती योग्य आहे? नाही, योग्य नाहीये. तर ती सिनेमाची एक लीड होती. नाही, पहिल्यांदा योग्य आहे का नाही ते कुठल्याही व्यक्तीच्या, कुठल्याही महिलेच्या तोंडावर सिगरेट करून धूर फेकणं हे अत्यंत चुकीचं आहे. पण त्या सिनेमाची ती स्क्रिप्टची, ती गोष्टीची, त्या सीनची ती गरज होती म्हणून आम्ही ते केलेलं आहे. तुम्ही चित्रपट बघितलात ना तर तुमच्या लक्षात येईल की ती जी चूक आहे त्याची त्याला काय शिक्षा भोगायला. त्याच्यामध्ये काही वेगळा मॅसेज वगैरे काय सांगतो तेच सांगतो मी तुम्हाला. म्हणून मी आवर्जून म्हटलं की एका जन्मातल्या 5 बायका नाही. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की त्यांनी 5 बायका नाही केल्या. त्या जन्मातली त्याची बायको असो, त्या जन्मात त्याची एकच बायको, त्या परत आल्या त्याला मिळालेल्या एका वरदानामुळे किंवा शापामुळे. ते 3 गोष्टीत सहा अभिनेत्री आहेत सगळ्यांनी एकच अभिनेता. त्या अभिनेत्री सगळ्या शांत असल्या त्यांना काय वाटतं, काय बोलायचंय, बाई का केलाय, कथानकाची गरज होती म्हणून की 6 अभिनेत्री का केल्या. त्याची एक गंमत आहे, लग्नात सप्तपदी असते म्हणून त्या 6 नाही, 7वा मी. नाही, खरंच मस्करी नाही, खरंच त्याच्या मागे लॉजिक आहे. 5 जन्मातल्या 5 बायका, या जन्मातली 6वी आणि हा 9रा. पण परत ती एकच बायको ना, म्हणजे नवरा बायको नवरा बायको नवरा बायको नवरा बायको असे 6 आणि हा